स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला पडणारा एक प्रश्न म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे काय. हा रेशो वापरला जातो एखाद्या कंपनीचं व्हॅल्युएशन माहिती करण्यासाठी. म्हणजेच की ती कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे की ओव्हर व्हॅल्यूड आहे. एखादी कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे ते कमी आहे की जास्त आहे हे यावरून तुम्हाला कळतं आणि त्यामुळेच या रेशोची खूप सारी चर्चा होते. हे बघा, या व्हिडिओमध्ये आपण पी रेशोच्या एकदम डिटेलमध्ये जाऊयात आणि सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून घेऊयात. याच्या मागचे लॉजिक काय हे समजणं गरजेचं आहे. माझ्या मते स्टॉक मार्केटमध्ये फक्त रेशो समजून फायदा नाही, तो रेशो वापरण्याच्या मागचं लॉजिक जर तुम्हाला कळलं तर मग तुम्ही स्टॉक मार्केट शिकलात म्हणून समजा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी रेशो डिटेलमध्ये समजून घेऊयात. त्यानंतर किती पी रेशो चांगला, किती कमी ते आपण आज समजून घेऊयात. त्यानंतर इंडस्ट्री वाईज पी रेशो आपण समजून घेऊयात आणि हे बघा, पी रेशोच्या पुढे पण एक जग आहे तेही आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. हे बघा, सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की व्हॅल्युएशन नक्की काय असतं. ऐकायला असं वाटतं की खूप कठीण टर्म आहे, पण मी तुम्हाला सांगतो की तुमच्यापैकी प्रत्येकाला व्हॅल्युएशन काय आहे हे चांगलंच माहिती आहे आणि तुम्ही हे काढलं सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल की ही टर्म तर आमच्यासाठी थोडी नवी आहे आणि आम्हाला तर आठवत नाही की कधी ही टर्म आम्ही वापरली आहे. हे बघा, एक एक्झाम्पल देतो, मग तुम्हाला समजेल की तुम्हाला व्हॅल्युएशनची किती चांगली आयडिया आहे. हे बघा, व्हॅल्युएशनची सिंपल डेफिनेशन जी आहे ती वॉरन बफेट यांनी सांगितली आहे की प्राइस इज व्हॉट यू पे अँड व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट. म्हणजे काय की जे तुम्ही पैसे मोजता एखादी गोष्ट खरीदण्यासाठी ती म्हणजे त्या गोष्टीची किंमत, त्या बदल्यात जी वस्तू तुम्हाला मिळते ते म्हणजे त्या गोष्टीचं मूल्य. म्हणजेच काय की 5 रुपये तुम्ही पार्लेजीसाठी देताय, तर हे बघा 5 रुपये ही किंमत आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला मिळाले 16 बिस्किट्स. आता समजा पार्लेजीने उद्या ठरवलं की आता या पार्लेजीची किंमत आम्ही 5 रुपये नाही तर 50 रुपये ठेवणार आहोत, तुम्ही घेणार का? तर तुमच्यापैकी जवळपास सगळे हेच म्हणतील की नाही 5 रुपयाचा पार्लेजी आम्ही का 50 रुपयाला घ्यायचा. म्हणजेच काय की तुम्ही त्या गोष्टीचं व्हॅल्युएशन काढलं. म्हणजेच काय की तुम्हाला हे वाटतं की त्या 16 बिस्किटांची जी व्हॅल्यू आहे ती जर आपण रुपयांमध्ये कॅल्क्युलेट केली तर ती 5 रुपये आहे आणि म्हणून तुम्ही 5 रुपयाचा पार्लेजी घेत आहात. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की ठीक आहे ही जी किंमत आहे ही जास्त आहे, त्या दिवशी तुम्ही नाही खरेदी करणार. तुम्ही दुकानात जेव्हा जाता, तुम्ही सुपर बाजारमध्ये जाता, कपडे खरेदी करायला जाता, तुम्ही विचारता की हा ड्रेस कितीचा आहे, ते म्हणतात 2000 रुपयाचा. तुम्ही म्हणता नाही हा खूप महाग आहे. म्हणजे काय की तुम्ही त्या वेळेस व्हॅल्युएशन काढलं तिचं की त्या गोष्टीची ॲक्च्युअल व्हॅल्यू तुमच्यानुसार म्हणजे 2000 रुपये नाही आहे, ती मे बी 1500 रुपये असेल, 1200 रुपये असेल. मग तुम्ही भाव करता की 2000 नाही 1500 रुपये लावा. मग समोरचं म्हणेल की नाही मग 1600-1700 मध्ये मे बी डील होऊन जाईल. म्हणजे काय की तुम्हाला बऱ्याचदा असं वाटतं की त्या गोष्टीची तेवढी व्हॅल्यू नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही कुटुंबासाठी काहीतरी खरेदी करत असतात, काहीतरी वापरत असतात, तेव्हा तुम्ही काय करता, तुम्ही व्हॅल्युएशनच काढत असतात. तर हेच व्हॅल्युएशन आपल्याला आता स्टॉक मार्केटमध्ये अप्लाय करायचं आहे. आता समजा एखादी कंपनी आहे स्टॉक मार्केटमध्ये जिचं मार्केट कॅपिटलायझेशन 10,000 कोटी आहे. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय की त्या कंपनीची साईज. मार्केट कॅपिटलायझेशनचा दुसरा अर्थ असाही काढू शकता की आज ती कंपनी 10,000 कोटींमध्ये अवेलेबल आहे जर कोणाला खरेदी करायची असेल तर. आणि तुम्हाला जरी ते शेअर्स आज खरेदी करायचे तर त्याच व्हॅल्युएशननुसार तुम्हाला ते शेअर्स मिळतील. पण तुम्हाला असं वाटतं की या कंपनीची जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे ती 10,000 कोटी नाही तर 6,000 कोटी आहे. तर म्हणजेच काय की तुमच्यानुसार ती कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे. म्हणजेच काय की तिचं व्हॅल्युएशन जेवढं असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त आहे तुमच्यानुसार. तर प्रत्येकाचा व्हॅल्युएशनकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि त्यामुळेच काय की एखादा ड्रेस असेल तो जर एखाद्या व्यक्तीला 2000 रुपयात स्वस्तही वाटेल आणि बरेचसे अशी व्यक्ती असतील त्यांना 2000 रुपयात खूप महागही वाटेल. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीकडे कसे बघता, तुमची काय अंडरस्टँडिंग आहे त्या पूर्ण गोष्टीची त्यावर डिपेंड करतं. आता स्टॉक मार्केटमध्ये काय की भरपूर रेशोज आहेत व्हॅल्युएशन काढण्यासाठी. इथे तुम्ही ॲसेट बेस्ड व्हॅल्युएशन मेथड आहे, त्यामध्ये वेगवेगळे रेशोज आहेत. त्यानंतर कंपॅरेटिव्ह कंपनी ॲनालिसिस मेथड आहे, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रेशोज आहेत, जसे की प्राइस टू सेल्स रेशो, प्राइस टू अर्निंग रेशो वगैरे. तर हा जो प्राइस टू अर्निंग रेशो आहे हा कंपॅरेटिव्ह कंपनी ॲनालिसिसचा एक भाग आहे आणि हा एक खूप इम्पॉर्टंट रेशो म्हणून समजला जातो. कारण आजकाल काय की बाकीचे जे रेशो आहेत ते एवढे रिलेव्हंट नाही आहेत. का बरं, मी तुम्हाला ते समजून सांगतो. म्हणजे काय की लॉजिक समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे बघा, प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे काय त्याला आधी समजून घेऊया. प्राइस म्हणजे त्या कंपनीची किंमत, प्राइस टू अर्निंग्ज म्हणजे प्रॉफिट, कंपनीचा निव्वळ नफा. प्राइस म्हणजे काय, कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन की कंपनीची साईज किती आहे, किंवा आज जर कोणाला ती कंपनी विकत घ्यायची आहे तर किती रुपयांना ती कंपनी विकल्या जाईल. तर एखाद्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन 10,000 कोटी आहे आणि तिचं प्रॉफिट आहे 1,000 कोटी. तर पी रेशो कसा काढाल तुम्ही, प्राइस म्हणजेच काय मार्केट कॅपिटलायझेशन भागिले निव्वळ नफा म्हणजेच 1,000 कोटी, म्हणजेच काय किती निघतोय 10 हा त्या कंपनीचा प्राइस टू अर्निंग रेशो आहे. आता या 10 वरून तुम्हाला काय कळेल की कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे की ओव्हर व्हॅल्यूड आहे. तर हे बघा, जनरली असं म्हटलं जातं की प्राइस टू अर्निंग रेशो जेवढा कमी तेवढा चांगला, पण ॲक्च्युली तसं नसतं. आता हे बघा, प्राइस टू अर्निंग रेशोमध्ये प्रॉफिटचा वापर केला गेला आहे आणि प्रॉफिट खूप इम्पॉर्टंट आहे एखाद्या कंपनीसाठी. आता बरेचसे लोक आधी प्राइस टू सेल्स रेशो वापरायचे, पण प्राइस टू सेल्स रेशोचा प्रॉब्लेम काय आहे, तिथे काय तुम्ही मार्केट कॅपिटलायझेशनला डिवाइड करता सेल्स म्हणजेच रिव्हेन्यूने
आता रिव्हेन्यू काय की जर एखाद्या कंपनीचा रिव्हेन्यू जास्तही असेल त्याचा हा अर्थ नाही की ती कंपनी प्रॉफिट बनवते. मार्केटमध्ये अशा शेकडो कंपन्या आहेत ज्यांचा खूप मोठा रिव्हेन्यू आहे, तो दरवर्षी वाढतही आहे, पण त्या कंपनीज लॉसमध्ये आहेत. पण जर एखादी कंपनीज लॉसमध्ये आहे तर मग त्या कंपनीच्या पूर्ण भवितव्यावरच एक प्रश्नचिन्ह उभं होतं आणि त्यामुळेच काय की अशा कंपनीज तुम्हाला अवॉइड करायला पाहिजे. आणि त्यामुळेच काय की प्राईस टू अर्निंग रेशोकडे लोक वळायला लागले आणि प्राईस टू अर्निंग रेशो खूप पॉप्युलर झाला. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की प्राईस टू अर्निंग रेशो आपण जे कंपनीचं कॅल्क्युलेट केलं त्याचा 10 आला, पण याचा काय अर्थ आहे? 10चा प्राईस टू अर्निंग रेशो हा जास्त आहे की कमी आहे, म्हणजेच काय की कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे की ओव्हर व्हॅल्यूड आहे. आता हे कसं माहिती करायचं? तर बरेचसे लोक असं म्हणतात की कमी प्राईस टू अर्निंग रेशो असेल तर त्याला घेऊन टाका, पण तसं नको करायला. कारण काय? तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ही एक कंपनी आहे जिचं नाव आहे रिलायन्स होम फायनान्स आणि या कंपनीचा जो प्राईस टू अर्निंग रेशो आहे तो आहे 0.03 आणि कंपनीचं जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते म्हणजे 155 करोड आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल की चला या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन नाही सारखं आहे, खूप कमी आहे, तर मग काय याचा अर्थ असा आहे की तुम्ही या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे? तर बिलकुल नाही. हे बघा, कंपनीचा जो नेट प्रॉफिट आहे तो तुम्ही बघा की आधी जवळपास 10-11 वर्षांआधी तो 26 करोड होता. त्यानंतर 26 कोटीवरून कंपनी मग मागच्या 2-3 वर्षांमध्ये कंटिन्यू लॉसमध्ये होती, सध्या प्रॉफिटमध्ये आली आहे. पण इथे एक गोष्ट तुम्हाला बघावी लागेल की कंपनीचा प्रॉफिट आहे 5,400 करोडचा, पण कंपनीचा जो सेल्स आहे, रेव्हेन्यू आहे तो फक्त 382 करोडचा आहे. म्हणजे कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे तो वाढण्याऐवजी हळूहळू कमी होत गेला आणि कंपनीचा मग प्रॉफिट आला कुठून? तर तो इतर गोष्टींमधून आला आहे, तो कंपनीच्या मेन बिझनेसमधून नाही आला. आपण अजून डिटेलमध्ये नाही जाऊयात कारण आपला मेन पॉईंट हाच आहे की प्राईस टू अर्निंग रेशोला समजून घेणं. पण इथे माझा सांगण्याचा हेतू हा आहे की बिझनेस वाढत नाही आहे, कंपनी कंटिन्युअस मागच्या काही वर्षांपासून लॉसमध्ये होती, सध्या प्रॉफिटमध्ये आली आहे आणि जो प्रॉफिट आता झाला आहे तो सुद्धा कंपनीच्या बिझनेसमधून नाही झाला आहे, तो इतर गोष्टींमधून झाला आहे. मग त्यामुळेच काय की जर 0.03चा जरी पी रेशो इथे असेल तर तुम्ही हे नाही म्हणू शकत की कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. त्यामुळे हा जो तुमचा दृष्टिकोन आहे की पी रेशो कमी म्हणजे स्वस्त, पी रेशो जास्त म्हणजे महाग, हा एकतर तुम्ही काढून टाका. आता याचं सोल्युशन काय आहे ते सुद्धा मी व्हिडिओला शेवटच्या पार्टमध्ये तुम्हाला समजून सांगतो. आता हेच नाही, तुम्ही अजून एक कंपनी मी तुम्हाला सांगतो, मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स कंपनी आहे. हिचं प्राईस टू अर्निंग रेशो आहे 5.76. आता या कंपनीचे जर समजा आपण प्रॉफिट अँड लॉस बघितले तर ते सुद्धा तुम्हाला दिसेल की कधी प्रॉफिट तर कधी लॉस, कधी प्रॉफिट तर कधी लॉस. एक तर काय की बिलकुल कन्सिस्टन्सी नाही आहे, प्रॉफिटमध्ये नाही, रेव्हेन्यूमध्ये नाही. त्यामुळे अशा कंपनी ज्या स्टेबल नाही आहेत त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट न केलेलंच बरं. आणि असे खूप सारे एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे दाखवू शकतो, सांगू शकतो, जिथे प्राईस टू अर्निंग रेशो हा खूप कमी आहे. आणि काय की प्रत्येकजण जे नवीन लोक असतात स्टॉक मार्केटमध्ये ते सुरुवातीला हीच चूक करतात, कमी प्राईस टू अर्निंग रेशोच्या कंपनी शोधतात, त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि मग पैसा डुबतो. तुम्हाला सांगतो याचं सोल्युशन काय आहे. हे बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो ज्यातून तुम्हाला पी रेशो कम्प्लिटली समजून जाईल. समजा 2 कंपनीज आहेत, भारत आणि पाकिस्तान. भारताचा पी रेशो आहे 40 आणि पाकिस्तानचा पी रेशो आहे 30. तर आता जनरली असं म्हटलं जातं की ज्याचा पी रेशो कमी ती कंपनी चांगली. तर या केसमध्ये तुम्ही काय कराल? भारताला सिलेक्ट कराल की पाकिस्तानला? आता तुमच्यापैकी काही म्हणत असतील पाकिस्तान, काही म्हणत असतील भारत आणि काही म्हणत असतील की तटस्थ भूमिका आम्ही घेतो. त्यामुळे हा एक असा रेशो आहे की हा जर फक्त पी रेशो तुम्ही वापरला तर तुम्हाला जास्त फायदा होणार नाही. त्यामुळे पी रेशोसोबत तुम्हाला अजून एखादा फॅक्टर यूज करावा लागेल. आता तो फॅक्टर कुठला हे तुम्हाला आता कळेल. तर आपण बघितलं भारताचा पी रेशो आहे 40, पाकिस्तानचा पी रेशो आहे 30. आता मी सांगतो की दरवर्षी पाकिस्तान या कंपनीची जी ग्रोथ आहे ती 5% आहे वर्षाला आणि भारताची जी ग्रोथ आहे वर्षाला ती आहे 35%. आता तुम्हीच मला सांगा की या केसमध्ये तुम्ही कुठली कंपनी निवडाल? आता तुम्ही म्हणाल की भारताचा पी रेशो जरी जास्त असला तरी भारताची जी रेव्हेन्यू आणि प्रॉफिटची ग्रोथ आहे ती पाकिस्तानपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे आणि त्यामुळे आम्ही भारतासोबत जाऊ. तर अशाच प्रकारे कुठलीही कंपनी असो, तुम्हाला फक्त पी रेशो बघायचा नाही आहे, तर त्यासोबत हे पण बघायचं आहे की त्या कंपनीची ग्रोथ रेट काय आहे. आता पी रेशोबद्दल अजून एक गोष्ट जनरली बोलल्या जाते आणि ती म्हणजे ही की पी रेशो तुम्हाला इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या कंपनीसोबत कम्पेअर करायची आहे. एक IT कंपनीचंच एक्झाम्पल घेऊया. आपण एक्झाम्पल घेऊया TCSचं. तर इथे तुम्ही TCSचा पी रेशो बघू शकता, तो आहे 28.2चा. आणि इथे पियर्सवर क्लिक केला की तुम्हाला कॉम्पिटिटर कळतील, TCSचे कुठकुठले कॉम्पिटिटर्स आहेत आणि त्यांचा पी रेशो किती आहे. TCSचा 28 आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात कमी जर कुणाचा असेल तर तो आहे विप्रोचा. तर आपण जर विप्रोवर क्लिक केलं तर विप्रोचा पी रेशो 19 आहे. पण विप्रोचा जर आपण मागच्या 5 वर्षातला प्रॉफिट आणि रेव्हेन्यू ग्रोथ बघितली 5-10 वर्षातली, तर आपल्याला कळते की मागच्या 10 वर्षात विप्रोची जी सेल्स आहे ती कंपाऊंडेड वर्षाला 9%ने वाढत आहे आणि मागच्याच 10 वर्षात त्यांचा प्रॉफिट कंपाऊंडेड वर्षाला 60%ने वाढतोय. तर ही जी ग्रोथ आहे ही कंपॅरेटिव्हली खूप कमी आहे. तर जनरली किती ग्रोथ असावी? हे बघा, जेवढाही पी रेशो आहे त्याच्या कमीत कमी 50% हा ग्रोथ रेट असायला हवा.
म्हणजे काय की एखाद्या कंपनीचा पी रेशो हा 40 आहे, तर त्या कंपनीची वार्षिक जी ग्रोथ आहे ती कमीत कमी 20% असायला हवी, प्रॉफिट आणि रेव्हेन्यू दोघांची. म्हणजे काय महसूल आणि निव्वळ प्रॉफिट दोन्हीही कमीत कमी 20%नी ग्रो व्हायला पाहिजे. जर ते नाही झाले तर तुम्ही हे म्हणू शकता की कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे. आणि किंवा समजा असं असेल की कंपनीचा पी रेशो आहे 30चा आणि ग्रोथ होते 20%नी, मग तुम्ही म्हणू शकाल की कंपनी ही अंडर व्हॅल्यूड आहे. पण तिथेच एखादी अशी कंपनी आहे जिचा पी रेशो आहे 30चा आणि कंपनीचा जो ग्रोथ रेट आहे तो आहे 25%चा, तर तुम्ही म्हणू शकता की कंपनी ही अंडर व्हॅल्यूड आहे. कारण काय की कंपनीचा जो ग्रोथ आहे ती जवळपास कंपनीच्या पी रेशो एवढीच आहे. त्यामुळे काय की पी रेशो एखादा कंपनीचा जास्तही असेल प्रॉब्लेम नाही आहे, पण तिचा ग्रोथ रेटही तसाच असायला हवा. समजून घ्या की 100चा पी आहे एखाद्या कंपनीचा, पण तिची ग्रोथ जर 50-55%ची असेल तर काय हरकत आहे, ती कंपनी तुम्ही म्हणू शकता की फेअरली व्हॅल्यूड आहे. जर तो 50च्या खाली ग्रोथ रेट असेल तर तुम्ही म्हणू शकता कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे, आणि ती ग्रोथ रेट जर 50%च्या वर असेल तर तुम्ही म्हणू शकता की ती कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. पण इथे तुम्हाला हेही बघावं लागेल की जनरली आपण जो डेटा बघतो, आता विप्रोच्या केसमध्ये काय की 19चा पी असूनही जो इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात कमी आहे तरी त्यांचा ग्रोथ रेट किती आहे, 60%चा आहे, 9%चा आहे. प्रॉफिट ग्रोथ तर फक्त 60%ची आहे. म्हणजे काय की पीच्या 50%ही त्यांचा ग्रोथ रेट नाही आहे. त्यामुळे सगळ्यात कमी इंडस्ट्रीमध्ये पी रेशो असून सुद्धा आपण असं नाही म्हणू शकत की ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. आशा करतो की तुम्हाला आता हा कन्सेप्ट एकदम क्लिअर झाला असेल. तर हा जो रेशो आपण वापरला ह्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर आपण आणला, याला म्हणतात PEG रेशो. याला इन्व्हेंट केलं होतं पीटर लिंच यांनी. पीटर लिंच यांना बरेचसे लोक म्युच्युअल फंडचा जादूगर म्हणूनही ओळखतात, कारण यांनी त्यांच्या म्युच्युअल फंडद्वारे जवळपास 18 ते 19 वर्षांपर्यंत कंटिन्यू 19%ची कंपाऊंडेड वर्षाला ग्रोथ दिली होती. त्यांनी बरीचशी पुस्तकंसुद्धा लिहिली आहेत. लर्न टू अर्न, वन अपॉन वॉल स्ट्रीट, बीटिंग द स्ट्रीट. जेव्हाही फुरसत मिळेल खूप इम्पॉर्टंट बुक्स आहेत. लर्न टू अर्न मला वाटतं की तुम्ही नको वाचायला, तुमच्या फॅमिलीमध्ये जे यंग लोक असतील, तरुण लोक असतील, त्यांनासुद्धा वाचायला द्या. खूप इम्पॉर्टंट हे बुक आहे लर्न टू अर्न. त्याची बुक समरी मी सुद्धा लवकरात लवकर आणायचा प्रयत्न करेल. तर आशा करतो की पी रेशोबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये समजलं असेल की याला कसं वापरायचं. याला नेहमी ग्रोथच्या सोबतच तुम्ही वापरा, कारण या बऱ्याचशा चुका मी बऱ्याच जणांना बघितलं आहे करताना. सुरुवातीच्या वेळी मी सुद्धा केल्या आहेत आणि मला वाटतं की ह्या चुका परत परत तुम्ही नको करायला. त्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच बघा आणि नेहमी स्टॉक मार्केटमध्ये जेव्हाही इन्व्हेस्ट कराल लॉजिक बघा. कुठलाही रेशो वापरायचा आहे, कोणी म्हणतं आहे किंवा पॉप्युलराईज कुठला रेशो आहे म्हणून वापरायचं असं नाही आहे. त्याच्यामागचं लॉजिक शोधा की का तो वापरला पाहिजे आणि त्यातून नक्की तुम्हाला काय माहिती पडेल आणि त्यानंतरच त्याला वापरा. आणि मग कंपनीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल सगळ्या गोष्टी ओके आहेत, कंपनीसुद्धा फेअरली किंवा अंडर व्हॅल्यूड आहे, तर मग तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून यूट्यूब अल्गोरिदमला हे कळेल की हा व्हिडिओ चांगला आहे. आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, कारण शेअर मार्केट, पर्सनल फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल असेच व्हिडिओ मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगत असतो. आणि अजून कुठला टॉपिक तुम्हाला समजून घ्यायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. मी तो सुद्धा टॉपिक कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.